आठवड्यात एका ट्रेनिंगमध्ये आमच्या कोचेसचे जे ट्रेनिंग होत असतात, या कोचेसच्या ट्रेनिंगमध्ये त्या ठिकाणी मी अनुभवलं. जागतिक आरोग्य संघटना WHO यांनी जो सर्वे केला, सो याच्यामध्ये नॅचरल प्रेग्नन्सीपेक्षा ट्रीटमेंटची प्रेग्नन्सीचा रेशिओ जास्त वाढलाय. कारण सो आजी आजोबांच्या काळात नॅचरल प्रेग्नन्सी होते, डिलिव्हरी पण नॅचरल होती. यस. आता त्या ठिकाणी सीझर आलंय. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहण्यासाठी सो वेट केलं जात नाहीये, पटकन लगेच ट्रीटमेंटच्या बळी जातो आणि त्याचे साईड इफेक्ट नंतर बॉडीवर होतात. सो सिम्पल आहे. आपल्या प्रत्येक ह्युमन बिईंगला, प्रत्येक मानवाला हे लक्षात घेतलं पाहिजे. एक्स्ट्रा डोकं नाही लावायचं. यस. फक्त आपण आपलं वेट करत राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. प्रेग्नन्सी ही नॅचरल राहिली पाहिजे. यस. आणि नॅचरल प्रेग्नन्सी जर राहिली तर पुढचे धोके आपल्याला कुठलेही त्या ठिकाणी अनुभवायला मिळत नाही. आणि प्रत्येक आपण त्या ठिकाणी सगळेजण या फॅमिलीच्या माध्यमातून काम करतोय चांगलं आरोग्य राहण्यासाठी. मी तर खूप प्राऊड फील समजतो. आणि छोट्या छोट्या ट्रिक असतात ते आपल्याला माहीत असतात, पण आपण म्हणतो ना कळतंय पण वळत नाहीये. मग या शिकणं गरजेचे आहे. बाय द वे, ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी, आई बनण्यासाठी सगळ्यात महत्वाची काही कारणं असतात. ही कारणं तुम्ही समजावून घ्या आणि प्रत्येकाने समजून घ्या. आज तुमच्या घरात नसेल गरज तरी पण समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण ओबेसिटी, लठ्ठपणा, वजन जास्त असणं किंवा अंडरवेट असणं. पा जर पुरुष लठ्ठ असतील, म्हणजे पुरुष जर त्या ठिकाणी दोघांमध्ये जर पुरुषांचं प्रमाण लठ्ठपणाचं जास्त असेल तर ती सक्रियता कमी होते. बरोबर आहे. म्हणजे जे स्पर्म काउंट आहे ना, ते स्पर्म काउंट घटतं. स्पर्म काउंट जे व्हायला पाहिजे ते प्रॉपर होत नाही. म्हणजे आपण आयडियल असणं किती इम्पॉर्टंट आहे बघा. आणि महिलांच्या बाबतीत जर आपण ओबेसिटीमध्ये असेल, वजन जर जास्त असेल किंवा अंडरवेट जर असेल, तर ओरीमध्ये जी चरबी साठलेली असते ना, ती एक डेव्हलप करण्यासाठी चॅलेंजेस करते, अडचण करते. मग जे प्रॉपर प्रमाणात एक आपलं डेव्हलप व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी डेव्हलप नाही होत आणि म्हणून मग प्रेग्नन्सी राहत नाहीये. सो ही दोन महत्वाची कारणं आहेत. त्याच्यामुळे आयडियलला प्रत्येकाने येणं खूप गरजेचं आहे. मोस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे सो वय. पुरुषांमध्ये, मेलमध्ये साधारणतः 35 ते 40 वयाची, 35 नंतर आणि 40च्या आतमध्ये, यामध्ये स्पर्म काउंटिंग त्या ठिकाणी कमी व्हायला लागतं आणि ही नॅचरल प्रोसेस आहे. त्याचबरोबर महिलांमध्ये 40च्या नंतर मॅनोपॉज असतो. हार्मोन इनबॅलन्स जास्त होत असतात, हार्मोन चेंजेस होत असतात, त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी अडचणी येत असतात. म्हणजे वयाचं पण त्या ठिकाणी मॅटर आहे. मग ह्या सगळ्यांसाठी काय सोल्युशन हे नाही, फक्त आधी आपल्याला कारणं समजून घ्यायचे. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे इन्फेक्शन. जर आपल्याला वारंवार इन्फेक्शन होत असेल, जर या इन्फेक्शनला आपण सारखं सारखं बळी पडत असेल, मग हे इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचं असू द्या, सर्वसाधारण असू द्यात किंवा हाय लेवलचं असू द्यात. सर्वसाधारण म्हणजे काय, उदाहरण सांगेल, वातावरण चेंज झालं लगेच सर्दी होणं, किंवा आपण गावाला गेलो पाणी चेंज झालं लगेच सर्दी होणं, हे सर्वसाधारण इन्फेक्शन आहे. ओके. आणि ह्याला एक अजून प्लस इन्फॉर्मेशन ते इन्फेक्शन आहे की युरिन इन्फेक्शन. युरिन इन्फेक्शनमुळे त्या ठिकाणी स्पर्म काउंट कमी होतं. म्हणजे हे दोघांनाही त्या ठिकाणी गरजेचं आहे, मेल आणि फिमेल, पुरुष आणि स्त्री. त्या ठिकाणी जर आपलं हे इन्फेक्शन होत असेल तर पुरुषांमध्ये पण त्या ठिकाणी स्पर्मचं काउंटिंग कमी व्हायला लागतं आणि पर्यायाने काय होतं की आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अडचण येतात. आता महिलांमध्ये म्हणाल तर युरिन इन्फेक्शन ज्यावेळेस हाय लेवलला होतं त्यावेळेस फेलोपिन ट्यूब असते, फेलोपिन ट्यूब. यस. आणि ती फेलोपिन ट्यूब जी असते ती खराब होते आणि त्यामुळेच आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी चॅलेंजेस येतात. हा तिसरा महत्वाचा पॉइंट आहे. चौथा महत्वाचा पॉइंट लाईफस्टाईल, सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा आहे. जर पुरुषांमध्ये स्मोकिंग, ऍक्टिव्हिटी न करणं, उशिरा झोपणं, पार्टी, बाहेरचं हॉटेलिंगचं खाणं, आणि ह्याच्यामुळे स्पर्म काउंटिंग होतं. आणि आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण गायनोलॉजिस्ट कडे जातो त्यावेळेस आपल्या टेस्ट केल्या जातात, पण त्या टेस्टच्या दरम्यान त्या आदल्या 3 दिवसांच्या कंडिशनवर त्या ठिकाणी डिपेंड असतं. म्हणजे कधी कधी त्या रिपोर्टमध्ये स्पर्म काउंटिंग चांगलं येतं, बट प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येते. ह्याचं कारण आहे की आपण रेग्युलर लाईफस्टाईल आपली व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आले लक्षात? मग नो स्मोकिंग, ऍक्टिव्हिटी करणं, व्यायाम करणं, रात्रीचं जर उशिरा झोपत असेल तरी आपल्या स्पर्म काउंटिंगवर त्या ठिकाणी चॅलेंजेस होतं. वारंवार जर पार्टीज होत असतील, वारंवार जर हॉटेलिंग खाणं होत असेल, वारंवार जर फास्ट फूड होत असेल तर आपलं काउंटिंगमध्ये त्या ठिकाणी बिघाड होतो. आणि महिलांमध्ये जर हा रेशिओ असेल, म्हणजे फास्ट फूड इंटेक असेल, ऍक्टिव्हिटीचा अभाव असेल, तरी पण त्या ठिकाणी एक जे इफेक्टिव्ह बनायला पाहिजे ते इफेक्टिव्ह बनण्यासाठी आणि ते फर्टिलाइज होण्यासाठी चॅलेंजेस येतात. म्हणून आपण दोघांमध्येही त्या ठिकाणी लाईफस्टाईल चांगली असणं, व्यायाम करणं, रात्री लवकर झोपणं, पार्टी आणि फास्ट फूड यांपासून 10 हात लांब राहणं, तर ह्या गोष्टी जपल्या या लाईफस्टाईलच्या आहेत.
आणि आहारामध्ये जर आपण चांगल्या प्रकारचं खाद्य ठेवलं, न्यूट्रिशन व्हॅल्यू जर चांगली ठेवली, तर नक्कीच आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी हेल्पफुल होणार आहे. त्यानंतर 5वं महत्वाचं कारण आहे डिप्रेशन, ताणतणाव. येस. आणि ह्याचं प्रमाण जे आहे ना, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं महिलांमध्ये जास्त आहे. महिला कसं पटकन विचारी स्वभाव असतो प्रत्येक महिलेचा. सो विचारी स्वभाव असल्यामुळे ताणतणावामुळे काय होतं, प्रोलेक्टिन हार्मोन वाढतात. आणि प्रोलेक्टिन हार्मोन जर वाढले तर तुमची प्रेग्नन्सी राहू शकत नाहीये. येस, ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे. आणि ह्या टेस्ट वगैरे ज्यावेळेस केल्या जातात, प्रत्येक वेळेस वेगवेगळं त्या ठिकाणी कारण समजतं. म्हणून टेस्ट करण्यापेक्षा आपण आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. येस. मग आपला ताणतणाव असेल, जर डिप्रेशनची काही मेडिसिन खात असेल तर ते कमी करणं गरजेचं आहे. ताणतणाव असेल तर आपल्या कोचशी जास्त कनेक्शन ठेवणं गरजेचं आहे. भले तुमचं कुठल्याही प्रकारचा ताणतणाव म्हणजे जॉबचाच ताणतणाव असतो असं नाही. घरामध्ये त्या ठिकाणी छोट्या मोठ्या किचन मधल्या गोष्टींचा ताणतणाव असतो, घरामधल्या वातावरणाचा ताणतणाव असतो, काय म्हणूयात पाहुण्या जे आपले पाहुणे असतात त्यांचा ताणतणाव असतो. ह्या सगळ्या ताणतणावामध्ये आपलं काय होतं, प्रोलेक्टिन हार्मोन जे आहे महिलांचं ते वाढलं जातं आणि मग प्रेग्नन्सीसाठी चॅलेंजेस येतं. म्हणून ताणतणाव जर आपल्या त्या ठिकाणी फेस करायला लागत असेल, येत असेल, तर आपण आपल्या कोचशी कनेक्शन वाढवा. आणि सगळ्यात महत्वाचं बीके शिवानी आहे ना, त्यांना फॉलो करा तुम्ही. खूप जबरदस्त ताणतणावातनं बाहेर काढण्यासाठी ते व्हिडिओज आहेत. 6वं महत्वाचं कारण हार्मोनल समस्या. त्या ठिकाणी आज थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, त्यानंतर हार्मोनचे प्रॉब्लेम आहे. ह्या सगळे प्रॉब्लेम आहेत तुमच्या लाईफस्टाईलमुळे होतात. येस, इट इज अ डिपेंड ऑन युअर लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल ही चुकीची असल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि जर त्या ठिकाणी पिरियडची गडबड झाली की सर्वच फंक्शन आपलं अनबॅलन्स होतं. यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमचे पिरियड जर रेग्युलर नसतील आणि ते प्रॉपर प्रमाणात नसेल, म्हणजे तुमचं ब्लिडिंग जे व्हायला पाहिजे ते प्रॉपर प्रमाणात होत नसेल, तर त्याचा इफेक्ट कशावर होतो माहितीये तुम्हाला? एग्स निर्मितीवर, अंड्याच्या निर्मितीवर होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी क्वालिटीचं अंड बनलं जात नाही आणि म्हणून प्रेग्नन्सीसाठी चॅलेंजेस येतात. मग आपले हार्मोन बॅलन्समध्ये ठेवायला शिका. आणि ऑलरेडी टाळ्या वाजवा आपण स्वतःसाठी. इथे आपण हार्मोन बॅलन्सिंगसाठी दररोज नॉलेज घेतोय. म्हणजे 7:30चा कॉल हा फार इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे नातेवाईक फॅमिली जॉईन केला असेल आणि 7:30चा जर कॉल अटेंड करत नसेल तर त्यांना आवर्जून सांगा. 7वं महत्वाचं कारण आहे मेडिसिन साईड इफेक्ट. औषधं कुठल्याही प्रकारचे असू द्या, त्यांचा जर अति वापर असेल, कंटिन्युटी जास्त असेल, मग ते पुरुषांमध्ये असू देत किंवा स्त्रियांमध्ये असू द्यात. जर पुरुषांना वारंवार ऍसिडिटी असेल, ऍसिडिटीच्या गोळ्या खाल्ल्या जात असतील, त्या ठिकाणी अजून डिप्रेशनच्या गोळ्या खाल्ल्या जात असतील, वारंवार आजाराच्या गोळ्या खाल्ल्या जात असतील, तर स्पर्म काउंटिंग जे आहे ना ते कमी व्हायला लागतं. म्हणून त्या ठिकाणी आपण पुरुषांना पण त्या ठिकाणी मेडिसिनच्या वापरापासून लांब ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं आपला ग्रेट प्लॅटफॉर्म आहे. परत एकदा क्लॅपिंग करा. सो महिलांमध्ये सगळ्यात महत्वाचं, पिरियड जर रेग्युलर यायला पाहिजे असं जर वाटत असेल तर आपण मेडिसिन कमी घेतले पाहिजे, मग ते कशाचे असू द्यात. आज प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन वापरत असतो. मग हे मेडिसिन वापरण्यापेक्षा नॅचरली प्रायोरिटी द्या, जेणेकरून आपली प्रेग्नन्सी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारची राहील आणि डिलेव्हरीसाठी पण हेल्पफुल होईल. ओके. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन वापरू नका. आणि बऱ्याच ठिकाणी काय म्हणूया ना आपण, प्रेग्नन्सी डिस्टन्ससाठी पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन खाल्ले जातात महिलांनी, त्याचे पण साईड इफेक्ट होत असतात. जर आपली प्रेग्नन्सी नको असेल सुरुवातीच्या काही काळामध्ये, तर आपण ते मेडिसिन खाणं फार चुकीचं आहे. त्याच्यासाठी इतर ऑप्शन आहे, ते आपण त्या ठिकाणी चूज केले पाहिजे. ओके. सो हे महत्वाचं आहे. आणि गायनालॉजिकल जर प्रॉब्लेम असतील, म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी आता प्रेग्नन्सी सोडून इतर जे प्रॉब्लेम असतील, म्हणजे हार्मोनचे म्हणा किंवा युरिनल इन्फेक्शन म्हणा किंवा पिरियडच्या दरम्यान ओटी पोटात दुखणं म्हणा, हे सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी आपण गायनॉलॉजिस्टच्या वारंवार व्हिजिट करतो. सो आणि ह्याच्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन खातो आणि याचा इफेक्ट पण आपल्या त्या ठिकाणी प्रेग्नन्सीवर राहत असतो. येस. उदाहरण सांगेल, आपल्याला सगळ्या ठिकाणी लाईफस्टाईलचं नॉलेज आलंय तुम्हाला सगळ्यांना. ओके. या संदर्भात तुम्ही जरी आता त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये ह्याची गरज नसेल तर वेगवेगळ्या फॅमिलीजला मदत करू शकता. अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, जर आपलं डायबिटीज, बीपी आणि शुगर या दोन गोष्टी जर असतील तर त्याचाही त्या ठिकाणी एग्ज निर्मितीवर आणि स्पर्म काउंटवर त्या ठिकाणी इफेक्ट होत असतो. म्हणून आपलं त्या ठिकाणी बीपी शुगर हा नॉर्मल ठेवण्यासाठी आपण लाईफस्टाईल बदलली पाहिजे. कारण स्पर्म काउंटिंग पण इम्पॉर्टंट आहे आणि एक इफेक्टिव्ह बनणं हे पण इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. नुसतं एक इफेक्टिव्ह बनून उपयोग नाहीये. जर त्याला स्पर्म काउंटिंग तेवढं जर नाही झालं तर आपल्याला त्या ठिकाणी प्रेग्नन्सीसाठी
चॅलेंजेस येत असतात. अजून एक महत्वाचा घटक आहे हाय प्रोलॅक्टिन व्हॅल्यू. म्हणजे काय असतं, स्त्रियांच्या शरीराच्या आतमध्ये एक पिट्युटरी ग्लँड असते आणि ह्या पिट्युटरी ग्लँड मधून प्रोलॅक्टिन हार्मोन त्या ठिकाणी येत असतं. मग हे हार्मोनचं प्रमुख काम काय? आफ्टर डिलिव्हरी नंतर जे बाळासाठी दूध यायला पाहिजे ते दूध येण्यासाठी हेल्प करत असतं हे हार्मोन. ओके. तर आता त्या ठिकाणी आपली जर चुकीची लाईफस्टाईल असेल, जर खाण्यापिण्याच्या व्यवस्थित वेळा नसेल, खाण्यामध्ये जर न्यूट्रिशन व्हॅल्यू नसेल, तर त्या ठिकाणी सगळ्याच महिलांमध्ये त्या ठिकाणी प्रोलॅक्टिनचं प्रमाण हे शरीरात जास्त असतं. आणि हे जर जास्त असेल तर ओव्हरीमधून होणारं जे ओव्ह्युलेशन आहे, जी ओव्ह्युलेशन प्रोसेस आहे ती डिस्टर्ब होत असते. आणि परिणामी काय होतं, अनओव्ह्युलेबल जे सायकल आहे त्या ठिकाणी ते सायकल आपल्या पिरियडवर निर्मिती इफेक्ट करत असतं. आणि हे इफेक्ट झाल्यामुळे मग आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी चॅलेंजेस येतं. म्हणजे आपलं प्रोलॅक्टिन हार्मोन पण जपणं किती महत्वाचं आहे. आणि हे जपण्यासाठी सिम्पल सोल्युशन आहे, चेंज युअर लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल चेंज करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. नुसतं चेंज करून उपयोग नाहीये. ओके. ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे. आपण जर व्यायामात एक दिवस जरी खाडा केला तर आपले पाठीमागचे 10 दिवस वाया जातात. एक दिवस जरी पॉझिटिव्हिटीसाठी आपण कमी पडलो, पाठीमागचे 10 दिवस वाया जातात. आणि मग आपण त्या ठिकाणी करतो, मी करतोय पण होत नाही, मी करतोय पण होत नाही. याचं कारण आहे की तुम्ही मिस किती केलंय. येस. किती मिस केलंय? काहीच गरज नाही सो मिस करण्याची. कुठलाच असं म्हणजे कारण नाही की जे तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही एज्युकेशन कॉल मिस करायला पाहिजे. नाही. सो इथं आपल्याला त्या ठिकाणी 100% द्यायला शिका. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं की आपण उशिरा झोपणं, पीसीओडी, त्यानंतर प्रोलॅक्टिन जोपर्यंत हाय लेवलला आहे तोपर्यंत तुमचं प्रेग्नन्सी राहू शकत नाहीये. मग प्रोलॅक्टिनला आपण नॉर्मल करण्यासाठी आपली लाईफस्टाईल बदला. आणि हे सगळं आपल्या बाबतीत जर होत असेल तर आपल्याला कृत्रिम, आपण लगेच काय करतो की कृत्रिम म्हणजे डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनी प्रेग्नन्सी राहण्यासाठी लगेच चालू करतो. इथे आपण चुकतो, कारण हे आपल्याला अपुरं नॉलेज. म्हणजे त्या ठिकाणी सक्सेसिव्हिटीचे चान्सेस जे आहे ना ते 100% नसतात. डॉक्टर त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. एक एक इफेक्टिव्ह बनण्यासाठी तुम्हाला जे हार्मोन बॅलन्सचे इंजेक्शन्स आहेत ते घ्यावे लागतात. त्याच्याबरोबर अजून महत्वाचे आहे स्पर्म काउंटिंगसाठी ते टेम्पररी केलं जातं. पण इकडे त्या ठिकाणी एखाद्या स्त्रीवर किती पण इफेक्टिव्ह अंड्याचा प्रयोग केला, परंतु जर स्पर्म काउंटिंग जर व्यवस्थित नसेल तर आपली प्रेग्नन्सी कशी राहणार? सिंपल उदाहरण आहे, सिंपल लॉजिक आहे. या सगळ्यांसाठी महत्वाचा उपाय आहे चेंज युअर लाईफस्टाईल. तुमची जीवनशैली बदला. जीवनशैली म्हणजे वेळेवर झोप, वेळेवर जेवण, वेळेवर नाश्ता, भरपूर असा व्यायाम. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लाईफस्टाईलला प्रॉपर ठेवल्या, कन्सिस्टन्सी ठेवल्या, एकही दिवसाचा ब्रेक न करता, तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी आपले फायदे झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर न्यूट्रियंटचा डाएट ठेवा. कारण जेवढे न्यूट्रिशन खाल ना तेवढं इफेक्टिव्ह एक बनतं महिलांसाठी. जेवढे न्यूट्रिशन खाल ना स्पर्म काउंटिंग तेवढं चांगलं होतं. दररोजची भाजी भाकरी खाल्ली, वेळच्या वेळेला खाल्ली म्हणजे स्पर्म काउंटिंग व्यवस्थित नाही होत. तर तुमच्या खाण्यामध्ये किती न्यूट्रिशन खाताय तुम्ही, किती स्ट्रॉंग त्या ठिकाणी आहार आहे, याच्यावर तुमचं स्पर्म काउंटिंग पुरुषांचं डिपेंड असतं आणि महिलांचं इफेक्टिव्ह एक बनणं डिपेंड असतं. येस. आणि हे सिंपल आहे, फक्त आपल्याला माहित नसतं. किती सोपं आहे ना. येस. नंतर आयडियल वेट लॉस फार गरजेचं आहे. आयडियल वेटला नसेल तर प्रेग्नन्सी मी तर म्हणेल घेऊच नका. सो जरी होत असेल तरी चान्स नाही घेतला पाहिजे. आपण पहिला आयडियलला येण्याला फोकस करा. सो त्याचे फायदे डिलेव्हरीच्या टायमिंगला होत असतात, आफ्टर डिलेव्हरी होत असतात. येस. म्हणजे तुमचं वजन हे प्रॉपर ठेवणं प्रत्येक पुरुषासाठी, प्रत्येक महिलेसाठी गरजेचं आहे. येस. त्यानंतर वर्कआउट केला पाहिजे. याच्यामध्ये योगा असू देत, या अफर्मेशन असू देत, मेडिटेशन असू देत, स्ट्रेस मॅनेजमेंट असू देत, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या ऑलरेडी आपल्या 5-20ला चालू होतात. प्रेग्नन्सी राहण्यासाठी सोडून देऊयात, पण प्रत्येक व्यक्तीला आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमचं त्या ठिकाणी माइंडसेट होणं गरजेचं आहे. अजूनही बरेच फॅमिली मेंबर त्या ठिकाणी 5:45-6ला जॉईन करतात. सो काही फायदा नाही हो व्यायाम करून. सो अफर्मेशन कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी प्रिपेअरिंग युअर बॉडी. तुमची बॉडी जर तिला प्रिपेअर नसेल तर ते इफेक्टिव्ह होणार नाही. आज पाय दुखतात, आज त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता आहे, गुडघे दुखतात, अंग दुखतंय. आज सचिन सरांनी लय व्यायाम घेतला सो गुडघ्यांना गोळे आले, सर लय हाय व्यायाम होतोय. सो असं म्हणतोय आपण, पण माझ्या शरीरात न्यूट्रिशन हाय जात नाही, हाय आपण कधी विचार करतोय का? मला एक म्हणायचंय, कुठली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. आणि जर तुम्ही तिथं थकत असाल, तुमची त्या ठिकाणी एनर्जी कमी पडत असेल तर चेंज युअर लाईफस्टाईल. तुमच्या शरीरासाठी न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी पडते, तिला अजून न्यूट्रिशन द्या, ती अजून पळेल. येस. सिंपल आहे.
तर डाएटमध्ये न्यूट्रिशन ठेवा, त्या ठिकाणी आयडियल ठेवा आणि अफर्मेशन योगा करा. जर तुम्हाला गायनॉलॉजिकल चॅलेंजेस असेल, म्हणजे जर तुम्हाला काही स्त्रीरोग तज्ञांकडनं तुम्ही सल्ला घेत असाल तर वुमन चॉईस सारखे, मल्टीव्हिटॅमिन सारखे, सेल ऍक्टिव्हेटर सारखे, ॲलोप्लस सारखे फ्युअल तुम्ही कोचला विचारून ते डाएटमध्ये ऍड करू शकता. आणि हे जर सगळं डाएटमध्ये ऍड असेल तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहण्यासाठी हेल्प करत असेल. तुमचं स्पर्म काउंटिंग व्यवस्थित असेल, तुमचं वेट व्यवस्थित असेल, तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित असेल, तर तुमचं मन त्या ठिकाणी कमी पडतंय. आणि मन आपलं प्रॉपर ठेवण्यासाठी अफिर्मेशन फार गरजेचं आहे. तर मी एक अफिर्मेशनचा त्या ठिकाणी डेमो तुम्हाला दाखवणार आहे. आपण सगळेजण त्या ठिकाणी ताट बसूयात छानपैकी, डोळे बंद करणार आहोत आणि हे अफिर्मेशन सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी ऐकायचंय. सो खूप ग्रेट आहे. प्रेग्नन्सीसाठी जरी असेल तरी आपल्या इतर जीवनामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन असतात. मग ते आपण त्या ठिकाणी काय केले पाहिजे, क्रिएट केले पाहिजे, शोधले पाहिजे. येस, तर हे अफर्मेशन स्पेशली प्रेग्नन्सीचं आहे. प्रत्येकाने का ऐकायचंय, कारण सेम आपल्याला ऑदर त्या ठिकाणी डिसिजेससाठी, ऑदर चॅलेंजेससाठी असे वेगवेगळे अफर्मेशन ऐकण्याची सवय लागते आणि त्याचा इफेक्ट कळतो. अफर्मेशन हे तुमचं माइंड प्रिपेअरिंगसाठी बेनिफिटरी आहे, तुमचं पॉझिटिव्हिटीसाठी बेनिफिटरी आहे. तर ऐकूयात अफर्मेशन. सो आपण त्या ठिकाणी छानपैकी, कोण प्रॉपर बसलंय, कोण निवांत आहे, सो आपण त्यांना पूनमताईंना आपण त्या ठिकाणी स्पॉटलाइट करूया. पूनमताई प्रॉपर बसायचंय, पाठीचा कणा ताट असेल. आता पूर्णपणे शब्द 100% ऐकायचे. यस, बघूयात आणि ऐकूयात त्या ठिकाणी शब्द. डोळ्यावरती जर चष्मा लावला असेल तर तो काढून ठेवा. लक्ष श्वासांकडे द्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. आणि 3 दीर्घ श्वास घ्यायचे आणि ते श्वास सोडताना मनोमन रिलॅक्स हा शब्द बोलायचे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आणि आता ज्या सूचना ऐकणार आहात त्याच भावनेने आणि विश्वासाने मनोमन म्हणायचे आहे आणि तसं फील करायचंय. मी गर्भधारणा प्राप्त होण्यासाठी पूर्णपणे लायक आहे आणि निसर्गाने मला तसं घडवलं देखील आहे. मी गर्भधारणा प्राप्त होण्यासाठी पूर्णपणे लायक आहे आणि निसर्गाने मला तसं घडवलं देखील आहे. माझ्या गर्भधारणा प्राप्त करण्यामधले जे काही अडथळे आहेत, जी काही समस्या आहे, ते संपूर्णपणे नष्ट झाले आहेत. माझ्या गर्भधारणा प्राप्त करण्यामधले जे काही अडथळे आहेत, जी काही समस्या आहे, ते संपूर्णपणे नष्ट झाले आहेत. गर्भधारणा प्राप्त करण्यामध्ये जी काही शंका, जी काही भीती मला वाटत होती, ती संपूर्णपणे निघून गेली आहे. गर्भधारणा प्राप्त करण्यामध्ये जी काही शंका, जी काही भीती मला वाटत होती, ती संपूर्णपणे निघून गेली आहे. मी अतिशय सहजतेने गर्भधारणा प्राप्त केली आहे. मी अतिशय सहजतेने गर्भधारणा प्राप्त केली आहे.
आता कल्पना करा की तुमच्या कमरेच्या खाली ओटीपोटाच्या भागात एक भगव्या रंगाचा प्रकाश, ऑरेंज लाईट निर्माण झाली आहे. हा प्रकाश स्वाधिष्ठान चक्राचा आहे आणि तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत झालं आहे. त्याची कंपनं तुम्हाला त्या भागात जाणवत आहेत आणि तुम्ही बघताय तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्यामुळे तुमच्या ओटीपोटाच्या भागात भगव्या रंगाचा प्रकाश अतिशय पसरलेला आहे आणि त्यांनी तुमचा संपूर्ण ओटीपोटाचा भाग हा त्या भगव्या रंगाच्या प्रकाशाने उजळून निघालेला आहे. त्याची कंपनं ही तुम्हाला जाणवत आहेत. तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या दूर झाल्या आहेत. तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या दूर झाल्या आहेत. हा ट्रॅक जर तुम्ही नियमितपणे ऐकायला सुरुवात कराल, विशेषतः सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड याला रियालिटीमध्ये बदलायला तुमची मदत करेल. तुम्हाला सहजरित्या गर्भधारणा प्राप्त होऊन त्यातले सर्व अडथळे, सर्व समस्या दूर होतील. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत, आणखी जोरात आणि सावकाश. गरम झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आणि डोळे किलकिले करून उघडायचे. यस. सो आरोग्य चांगलं राहणं हे महत्वाचं आहे. सो चॅलेंजेस कुठले असू द्यात, आज आपण प्रेग्नन्सी एक विषय होता, पण गुडघेदुखी असू द्यात, तुमचं त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असू द्यात, तुमचं त्या ठिकाणी ब्रेन प्रॉब्लेम असू द्यात, सगळ्या प्रॉब्लेमला तुम्ही सबकॉन्शियस माइंडद्वारे ठीक करू शकता. सबकॉन्शियस माइंड अशी गोष्ट आहे, असा माइंड आहे की त्याला चांगलं वाईट नाही कळत. तुम्ही निगेटिव्ह विचार केला, ते निगेटिव्ह त्या ठिकाणी बॉडीवर रिॲक्ट करणार. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, ते बॉडीवर पॉझिटिव्ह रिॲक्ट करणार. सो सगळ्यात महत्वाचं बी पॉझिटिव्हली आपण करा. असे खूप सारे अफर्मेशन आहे, शिवानी दिदींचे आहे. सो दररोज करा आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल असतील, कुठल्याही आजाराचे असू द्यात, प्रेग्नन्सी असू द्यात, जर तुमचं त्या ठिकाणी लाईफस्टाईल व्यवस्थित असेल, तर तुमचं सबकॉन्शियस माइंडसाठी तुम्हाला अफर्मेशन गरजेचं आहे. ओके ओके. सो पूनमताई जपे सरांकडनं मिळून जाईल. सो थँक्यू सो मच. तुम्ही एन्जॉय केला हा 1 तासांचा टॉपिक. सो आपण आपली लाईफस्टाईल चेंज करा, स्वतःला फिट बनवा. नक्कीच तुम्हाला आरोग्य चांगलं मिळेल आणि सगळी स्वप्न पूर्ण होतील. ओके, थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू सो मच आणि भेटूयात उद्या सकाळी 5:20 तोपर्यंत एनर्जेटिक राहा, स्माइली राहा आणि ऑलवेज हॅपी राहा. निगेटिव्ह एक्सपिरियन्स पासून 10 हात लांब राहा. ओके, चलो टाटा, बाय बाय, सी यू.